और देखिए इस वक्त अजीत पवार गुट की एक प्रेस कॉन्फ्रेंस हो रही है। प्रफुल्ल पटेल इस पीसी को संबोधित कर रहे हैं, सीधा वहीं ये चल रहा है। कार्यकारी अध्यक्षांची जबाबदारी दिली होती, पण त्याच्या आधी सप्टेंबर 2022 मध्ये जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीमध्ये पार पडला होता, त्या अधिवेशनाच्या नंतर पक्षाच्या वर्किंग प्रेसिडेंटच्या आधी मी पक्षाच्या व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त झालो होतो आणि जे संघटनात्मक जे काही नियुक्ती होती ती माझ्या माध्यमातून माझ्या हस्ताक्षरांनी मी जाहीर केली होती। त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये माननीय जयंत पाटील यांची आम्ही नियुक्ती केली होती। संघटनात्मक निवडणुका झाल्या नव्हत्या तरी देखील एक तत्काळ म्हणून काही व्यवस्था असावी त्या हिशोबाने आम्ही जयंत पाटलांना एक या महाराष्ट्र प्रदेशच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी दिली होती। आता च्या पार्श्वभूमीमध्ये मी आज जयंत पाटलांना अधिकृतरीत्या कळवलेलं आहे की त्यांच्या आता जे जबाबदारीतून आम्ही त्यांना मुक्त करतो आणि त्यांच्या जागेवर मी माननीय श्री सुनील तटकरे यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहोत, अशी मी सूचना या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मी करू इच्छितो। माननीय सुनील तटकरे नि कारभार पक्षाच्या तत्काळ आत्ताच त्यांनी स्वीकारावा आणि कामाला लागावं, अशी पण आम्ही सूचना आणि जयंत पाटील साहेबांनी त्यांची जे काही कार्य जे करत आहे, जे जबाबदारी पार पाडत आहे आतापर्यंत त्यांनी सगळे ते हँडओव्हरची प्रक्रिया माननीय सुनील तटकरेंना करावी अशी आम्ही त्यांना अधिकृत सूचना केली आहे। आणि म्हणून आता या संघटनात्मक एक बदल झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही संघटनात्मक धोरणाची जे काही आणखीन बदल करायचे आहे, नियुक्त्या करायची आहे, प्रदेशाचे अध्यक्षाच्या नात्याने माननीय सुनील तटकरे यांना पूर्णपणे अधिकार राहील की ते बाकीच्या जे नियुक्त्या आहेत त्यांची बॉडी म्हणा किंवा जे आमचे बाकीचे महिला अध्यक्ष असो, युथचे अध्यक्ष असो, बाकीचे जे काही घटक आमचे जे आहे आणि बाकीचे सेल वगैरे त्यांची नियुक्ती आता अधिकृतपणे माननीय सुनील तटकरे या नियुक्तीच्या नंतर करू शकतात। हे आमच्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे हे आम्ही ठरवलेलं आहे। आणि म्हणून मी एवढाच म्हणेल, आणखीन एक गोष्ट मी सांगू इच्छितो की बऱ्याच हे काही मेसेजेस फिरत आहे, कोणी इथे निवडणूक आयोगाकडे काही शिफारस केली आहे, कुठे विधानसभेच्या अध्यक्षाकडे काही शिफारस केली आहे की अमुक लोकांना म्हणजे डिस्क्वालिफाय करण्याची प्रक्रिया सुरू करावी। त्याचप्रमाणे काही केंद्रीय स्तरावर सुद्धा अशाच काही कारवाईसाठी काही पत्र ते आम्हाला आत्ताच काही बघायला मिळाले। माझं म्हणणं एकच आहे आणि स्पष्ट मत आहे की कुठल्याही व्यक्तीच्या डिस्क्वालिफिकेशनची किंवा सस्पेन्शनची प्रक्रिया हे काही पक्षद्वारा होऊ शकत नाही आणि सोबतच ते काही निवडणूक आयोगाकडे पण याचा अधिकार नाही। तो अधिकार राहतो फक्त स्पीकरकडे
आणि त्याची लांब एक प्रक्रिया प्रोसेस केल्याशिवाय ह्या कुठलाही असा निर्णय किंवा कुठल्याही त्यांच्या सूचनाचा अंमल होऊ शकत नाही. आणि म्हणून ही एक स्पष्टीकरण सुद्धा एक पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांच्या समोर मी प्रस्तुत करत आहे. आता या पुढची बाकीची काही सूचना आहे मी माननीय अजितदादांना मी सूचित करू इच्छितो. आणखीन एक सूचना आम्ही केली आहे जे माननीय अजितदादा पवार यांना आमदारांनी पक्षाच्या विधिमंडळाच्या नेता म्हणून नियुक्त केला आहे आणि माननीय अजितदादा पवार अधिकृतपणे पक्षाच्या वतीनं या विधिमंडळाचे नेत्याची जबाबदारी सांभाळतील. तो एनसीपी के बागी गुट की ये प्रेस कॉन्फ्रेंस आप सुन रहे थे.